म्हणून ज्यांनी अजून पंढरपूर पाहिलं नाही, खरं तर त्या माझ्या माऊल्यांना, दादा बाबा काकांना लवकर पंढरीला जाण्याचा योग यावा. नाचा महाद्वारी नाचा महाद्वारी देवा पुढे देवा देवा पुढे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथबाबा काय म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. आता मनाबद्दलच का बोलतात सिंगोणा? समाधीमध्ये नाही ना गेलो कुणी? हा, नाही तर मी इकडं बोलत जावं आणि तुम्ही तिकडं समाधीत जावं, असं होऊ नये. ऐका, मनाबद्दलच का बरं बोलतात? तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11व इंद्रिय मन, हे आजपर्यंत कुणाला दिसलं नाही, पण त्याची करामत फार मोठी आहे. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. तबलजीसाठी टाळी. वैभव दादा फार सुंदर, खूप छान. मन चंचल चपळ, मन खरंच चंचल आहे. किती चंचल आहे? तुम्हाला जर मनाची परीक्षा घ्यायची असेल, पुरुष मंडळ, तुमच्या नका घेऊ, दुसऱ्याच्या घ्या. आणि नेहमीच आपल्याला आरोपीच्या कटघऱ्यात दुसऱ्यांनाच उभं करावं वाटतं. मनाची जर परीक्षा घ्यायची असेल, तुम्ही जागे आहेत ना सगळेजण? मनाची जर तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल, मन किती नेमकं चंचल आहे, तर त्याच्यासाठी यांना साड्याच्या दुकानात सोडा. फक्त साडीच्या दुकानात सोडून द्यायचं. अख्खं दुकान खाली घेतील, दुकानदार वैतागून जाईल, त्यांना साडी काही पसंत पडणार नाही. हे मन आहे, अतिशय चंचल आहे. सूर्याच्या किरणाला पृथ्वीवर येण्यासाठी जो वेळ लागतो ना, त्याही पेक्षा वेगानं माणसाचं मन पळतं, वाऱ्याही पेक्षा वेगानं. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरीव सुदुष्करम. मन अतिशय चंचल आहे. सुभाषितकारांनी सांगितलं, मर्कटस्य सुरापानो तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. आपण म्हणतो माकड चंचल आहे, माकड खूप चंचल आहे, खरंच चंचल आहे माकड. माकडाला जर आपण कधी म्हटलं समाधी लाव, तर माकड कधीही समाधी लावू शकत नाही. माकडाला जर म्हटलं जर ध्यानस्थ बसते, ध्यान लावू शकत नाही. माकड ध्यान लावू शकत नाही. माकड कधीच ध्यान लावू शकत नाही. मग जी ध्यान लावतच नाही ती कोण आहेत? बापरे, मी नाही म्हणत. हा, एकाग्र होऊ शकत नाही ते माकड आहे. म्हणजे एकाग्र होतच नाही ती तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? मी फक्त तिथपर्यंत नेऊन सोडते तुम्हाला. माकड कधी समाधी लावू शकत नाही. ते कान खाजवणार, नाक खाजवणार, दात दाखवणार, चित्रविचित्र आकृत्या करणार, असं ते माकड फार चंचल.
पण असं चंचल माकड मरकट असं सुरा पाणो. सुरा म्हणजे मदिरा. चंचल माकड जर मदिरा प्यालं तो किती उड्या मारलो. इकडे विचारते, किती उड्या मारल ते. माणसावरून अंदाज काढायचा. माणसं काय कमी उड्या मारतात का? एकदा का नशा चढली की ते पृथ्वीवर नसतातच. ते ब्रह्मांडाचं भ्रमण करून येतात. सगळ्या त्रैलोक्याचं ज्ञान त्यांना होतं. एवढे अंतर्यामी बनतात, सगळ्याचे अध्याय काढतात. पण ते स्वतःच एक अध्याय झालेले असतात हेच त्यांना कळत नाही. नशा चढणाऱ्या लोकांना काहीच समजत नाही, काही सुचत नाही. अशा नशा करणाऱ्या लोकाला कुत्र सुद्धा लवकर भुकत नाही. एवढी ताकद आणि एवढं वजन असतं त्या माणसाचं की खरंच त्या माणसाची ताकद म्हणावी लागेल. कुत्र सुद्धा त्याला भुकत नाही. कुत्र सुद्धा शेपटी दुमदुम चालतं त्याच्यापासून. एक गल्लीतलं कुत्र होतं सिंगोना आणि एक घरातलं कुत्र होतं. घरातलं कुत्र गुबगुबीत होतं, फक्त दिसायला गुबगुबीत होतं. आणि ते गल्लीतलं कुत्र कडक होतं पण वाळलेलंच होतं. ते गल्लीतलं कुत्रं ना दिसल त्याला भुकायचं, कोणालाही भुकायचं. म्हातारा माणूस दिसलं भूभू, वारकरी दिसला भूभू, बाई माणूस दिसलं भूभू, लहान लेकरू दिसलं भूभू, कोणालाही भुकायचं. आता ते घरातलं कुत्रं थोडं सुशिक्षित होतं. ते गल्लीतल्या कुत्र्याला म्हटलं, अरे कुणाला कसा भुकतोस तू, तुला काही कळत नाही का? जरा लहान लेकरू पहा, बाई माणूस पहा, जरा वारकरी पहा, अधिकारी पहा, दिसल त्याला भुकतोस तू. असं भुकू नको. लहान लेकराला तरी पाहतो, त्यांच्याकडे तरी पाहून भुकू नकोस. ते म्हटलं शांत बस, तुला काही कळत नाही. कोण म्हटलं? ते गल्लीतलं कुत्रं म्हटलं. आणि मग ते गल्लीतलं कुत्रं एक दिवस असं रस्त्याला एवढं आडमुठं ना, गल्लीतलं कुत्रं रस्त्यात आडवं झोपतं पहा. असं कडाला सुद्धा नाही, आडवं झोपलं रस्त्यात ते गल्लीतलं कुत्रं. आणि तेवढ्यात एक पेताड आलं आणि हे झोपले होतं, याची शेपटी तुडवून गेलं ते पेताड. पण हे गल्लीतलं कुत्रं भुकलंच नाही त्याला. त्या घरातल्या कुत्र्यानं सगळं पाहिलं CCTV मधून की हे पेताड याची शेपटी तुडवून गेलंय आणि शेपटी तुडवून गेलं तरी भुकलंच नाही. तर गल्लीतलं कुत्रं आलं, घरातलं कुत्रं बाहेर आलं आणि बाहेर येऊन त्या गल्लीतल्या कुत्र्याला म्हणतं, का रे पाहिलं तुझं कर्तृत्व, पाहिलं तुझी कर्तबगारी, दिसल त्याला भुकतो. पण हे पेताड तुझी शेपटी तुडवून गेलं तरी तू त्याला भुकलाच नाही का भुकला नाही तू? ते गल्लीतलं कुत्रं म्हटलं, तुला सांगतो, तू काही कोणाला सांगू नको. पण नाही सांगत मी कोणाला. अरे मोठ्यानं बोलू पण नको, कारण तुझा मोठा आवाज आला, तुझा मालक घरातून बाहेर येईल. तू मोठ्यानं बोलू नको, तुला सांगतो, तू काही कोणाला सांगू नको. म्हणे काय सांगतो? अरे ते तुझी शेपटी तुडवून गेलं पेताड, तरी पण तू भुकला नाहीस. अरे मित्रा, तुला खरंच सांगतो, त्याला मी का भुकलो नाही. मी जर त्याला भुकलो असतो तर ते रात्रभर मला भुकत बसलं असतं, म्हणून मी त्याला भुकलो नाही. पिणाऱ्याला कुत्र सुद्धा लवकर भुंकत नाही. ही पिणाऱ्या माणसाची अवस्था. बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे बाबा एक उदाहरण सांगायचे. ते सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे की एक बहादर नशा करून तर झालेला नशेमध्ये आणि बायकोसमोर येऊन फुशारकी मारायला लागला. म्हटलं मी गावचा सरपंच झालो असतो तर गाव बदलला असता, आमदार झालो असतो तर तालुका बदलला असता, मुख्यमंत्री झालो असतो तर मी सगळं राज्य बदललं असतं आणि देशाचा पंतप्रधान झालो असतो ना तर देश बदलला असता. ती म्हटली, मालक तुमच्या कर्तृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही एवढे कर्तृत्वान आहात की तुम्ही हे सगळं केलंच असतं. तुम्ही पंतप्रधान झाले असते तर देश बदलला असता, मुख्यमंत्री झाले असते तर राज्य केव्हाच बदललं असतं, आमदार झाले असते तर तालुका बदलला असता आणि गावचे सरपंच झाले असते ना तर नक्कीच गाव बदलला असता मालक. पण आज तुम्हाला एवढी नशा चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली. ती अगोदर बदला, मग आपण बाकीचं बदलायला जाऊ. मी तरी थोडा बदल केला याच्यात. इंगळे बाबा तर याच्यापेक्षा डेंजर बोललेले आहेत, याच्यापेक्षा कठीण. मला सांगायचं एवढेच आहे तुम्हाला, नशा करणाऱ्या माणसाची ही अवस्था आहे, माकडाची काय अवस्था असेल हो. मरकटस्थ सुरा पाणो. माकड जर दारू प्यालं तर त्याची काय अवस्था होईल. पुन्हा त्याच्यात त्याला विंचू चावला, मग किती उड्या मारणार.
पुन्हा त्या तन्मध्ये भूत संचारो, पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं, मग तर विचारूच नका. एवढं चंचल माकड, पण त्याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे. मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचला. या 10 चंचल वस्तूमध्ये मनाचा पहिला क्रमांक लागतो. या चंचल मनाला जोपर्यंत आपण स्थिर करत नाही तोपर्यंत परमार्थात आपली प्रगती होऊ शकत नाही, आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि परमार्थात यशस्वी होण्यासाठी या मनाला देवाच्या चरणावर लावणं फार गरजेचं आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. आता इथे एक अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. देवाच्या हाताला नाही, कानाला नाही, डोळ्याला नाही, देवा तुझ्या चरणालाच मन लागू दे. तर देवाच्या चरणालाच मन का लावायचं, तर देवाच्या चरणाचा अभ्यास करू. देवाचे चरण, पंढरपूरला कोण कोण गेलेले आपल्यापैकी त्यांनी वर हात करा. कोण कोण गेले पंढरीला? एवढ्याच 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा वा, खूप छान. आता हात खाली घ्या. आणि कोण कोण पंढरपूरला गेलं नाही त्यांनी वर हात करा. घ्या ना वर हात. एखादी योजना निघल ना. खरं 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 हात वर घ्या. कोण कोण पंढरपूरला गेलं नाही? 1 2 3 3 3 3 3 4 लोक आहेत जास्तीत जास्त. महिला मंडळमधले बरेच नाही गेलेल्यावर का, पण बिचारे लाजायला लागले. आता आपण पंढरपूरला गेलो नाही हे जर शेजारणीला कळलं किंवा बाकी लोकांच्या लक्षात आलं. पण मी परमेश्वराला प्रार्थना करते, देवा अजूनही ज्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं नाही, ज्यांनी पंढरपूर पाहिलं नाही, लवकरात लवकर त्यांना पंढरपूर पाहण्याचा योग प्राप्त होऊ दे, ही मी देवाला प्रार्थना करते. कारण आपल्या संतांनी सांगितलंय, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया, आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, जन्मासे येऊनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवा पुढे. पंढरपूर पाहिलं तर आपल्या जीवनाची सफलता आहे. म्हणून ज्यांनी अजून पंढरपूर पाहिलं नाही, खरं तर त्या माझ्या माऊल्यांना, दादा बाबा काकांना लवकर पंढरीला जाण्याचा योग यावा. नाचा महाद्वारी, नाचा महाद्वारी देवा पुढे, देवा देवा पुढे. जन्मासी बोणी पहारे पंढरी, जन्मासी बोणी. आपल्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी पंढरपूर पाहिलंय. पंढरीमध्ये भगवान परमात्मा विटेवर उभे आहेत. आणि देव कसा उभा आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, किंवा विटेवरी ज्याची पाऊले समान. आता ऐका, देवाच्या चरणावरच मन का लावायचं त्याचं कारण आपण पाहत आहोत. देवाच्या चरणाचा अभ्यास आपण करत आहोत. देवाच्या चरणावरच मन लावायचं का, तर देवाचे चरण समान आहेत. देवाचे पाऊल कसे आहेत? समान आहेत. ज्याचे पाऊल समान आहेत, ज्याची नजर सरळ आहे, तो देव आहे. देवाचे पाय कसे आहेत? समान आहेत. देवाची नजर कशी आहे? सरळ आहे. देवाचे पाय समान, नजर सरळ. ज्याचे पाय समान, नजर सरळ, तो देव आहे. ज्याचा पाय वाकडा नाही, ज्याची नजर वाकडी नाही, तो देव आहे. कळालं ना?